Students, today we will study some problems based on sets with the help of formula of number of elements in union and intersection of sets, that is n of A union B equal to n of A plus n of B minus n of A intersection B. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण संच या घटकावर आधारित काही शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत की ज्यामध्ये आपण संयोग संच आणि छेद संच यामधील घटकांची संख्या यावर आधारित जो फॉर्म्युला म्हणजे जे सूत्र आहे त्याचा वापर करून ही शाब्दिक उदाहरणं आपण सोडवणार आहोत. Let us see the first example. Word problems based on sets. Example 1. In a class of 70 students, 45 students like to play cricket, 52 students like to play kho-kho. All the students like to play at least one of the two games. How many students like to play cricket and kho-kho? How many students like to play only cricket? म्हणजे या उदाहरणामध्ये पहा 70 विद्यार्थ्यांचा एक वर्ग आहे की ज्यामध्ये 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो, 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो आणि यापैकी सर्व विद्यार्थ्यांना कमीत कमी एक तरी खेळ आवडतो. तर कोणती किंमत काढायची आहे? हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट अँड खो खो, म्हणजे क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ ज्या विद्यार्थ्यांना आवडतात अशा विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. आणि दुसरं फक्त क्रिकेट खेळणाऱ्या म्हणजे फक्त क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. सोल्युशन. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 70, म्हणजे जो क्लास आहे तो 70 विद्यार्थ्यांचा आहे. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स टू प्ले क्रिकेट, म्हणजे क्रिकेट हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो ए मानलेला आहे. आणि मग क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती आहेत? 45. अँड देअर फॉर एन ऑफ ए इक्वल टू 45. एन ऑफ ए मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए, म्हणजे संच एमध्ये असणारे घटकांची संख्या किती आहे? ती 45 आहे. लेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स टू प्ले खो खो. देअरफॉर एन ऑफ बी इक्वल टू 52, म्हणजे खो खो हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो संच बी मानलेला आहे. मग संच बीमध्ये असणारे विद्यार्थी म्हणजेच घटकांची संख्या एन ऑफ बी बरोबर 52. Hence, the number of students who likes to play cricket or kho-kho is n of A union B. म्हणजे क्रिकेट किंवा खो खो यापैकी जो खेळ आवडतो तो कशाने दर्शवलेला आहे? तर n of A union B. Therefore, n of A union B equal to 70. म्हणजे जो क्लास आहे त्या क्लासमध्ये 70 विद्यार्थी आहेत आणि त्या 70 विद्यार्थ्यांमध्ये एक तरी खेळ आवडतो असे सर्वच विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळं नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स टू प्ले क्रिकेट ऑर खो खो डिनोटेड बाय एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू 70. आता इथं युनियन आणि इंटरसेक्शन कसं ओळखायचं? तर ऑर जेव्हा शब्द असेल तेव्हा युनियन हा सिम्बॉल वापरायचा, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, नंबर ऑफ स्टुडंट्स who likes to play both cricket and kho-kho equal to n of A intersection B. म्हणजे क्रिकेट आणि खो खो हे दोन्हीही खेळ आवडणारे विद्यार्थी संख्या ही n of A intersection B ने दर्शवलेली आहे. पहा, मागाशी सांगितल्याप्रमाणे की युनियन केव्हा वापरायचं आणि इंटरसेक्शन केव्हा वापरायचं. तर ऑर हा शब्द असेल तेव्हा युनियन वापरायचं आणि अँड हा शब्द असेल तेव्हा इंटरसेक्शन वापरायचं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकताय.
We know the formula of number of elements in union and intersection of sets, that is n of A union B equal to n of A plus n of B minus n of A intersection B. Putting the values of n of A, n of B and n of A union B. Value of n of A is 45, n of B 52 and the value of n of A union B 70. तर 45 plus 52 minus 70 हे आन्सर येतं 27. मीन्स वी गेट द नंबर ऑफ the number of students who likes to play both cricket and kho is equal to 27. And number of students who likes to play cricket are 45. म्हणजे क्रिकेट खेळणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या 45 अगोदर दिलेली आहे आणि दोन्हीही खेळ आवडणारे विद्यार्थी आहेत ते 27 आहेत. आणि फक्त आपल्याला काय काढायचं आहे, जे फक्त क्रिकेट खेळ आवडतो असे विद्यार्थी काढायचे आहेत. देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स टू प्ले ओनली क्रिकेट इज इक्वल टू n of A minus n of A intersection B. n of A 45 and n of A intersection B 27. 45 minus 27 18. Therefore number of students who likes to play cricket and kho equal to 27. म्हणजे इथं दोन जे प्रश्न विचारलेले त्या दोन्ही प्रश्नांची आपल्याला उत्तरे मिळाली. की पहिला प्रश्न काय आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट अँड खो. तर क्रिकेट अँड खो अँड हा शब्द आहे त्यामुळे इंटरसेक्शन जो आपण काढलेला आहे तो किती आलेला आहे, n ऑफ A इंटरसेक्शन B 27. म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स टू प्ले क्रिकेट अँड खो इक्वल टू 27. अँड द सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. म्हणजे फक्त क्रिकेट खेळणारे विद्यार्थी, त्यासाठी हा फॉर्म्युला यूज केलेला आहे n ऑफ A मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. आणि ते किती आलेलं आहे तर 18 आलेलं आहे. नेक्स्ट, therefore number of students who likes to play only cricket equal to 18. म्हणजे क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी संख्या 27 आहे, तर फक्त क्रिकेट खेळणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे 18. नेक्स्ट we will see the second example. In a class of 50 students, 35 like physics, 30 like mathematics and 18 like both the subjects, that is physics and mathematics. Find the number of students who do not like physics or mathematics. आता इथं प्रश्न काय आहे पहा, तर एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. 35 विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय आवडतो, भौतिकशास्त्र. 30 विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स म्हणजे गणित हा विषय आवडतो आणि 18 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना दोन्हीही विषय आवडतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट लाईक फिजिक्स ऑर मॅथमॅटिक्स. म्हणजे काही विद्यार्थी असे असणार आहेत की ज्यांना फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स गणित ह्या दोन्हीपैकी कोणताही विषय आवडत नाही. सोल्युशन पहा. लेट यू बी द सेट ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास, देअरफॉर n ऑफ u इक्वल टू 50. म्हणजे इथं 50 विद्यार्थ्यांचा जो वर्ग आहे त्याला युनिव्हर्सल सेट u मानलेला आहे आणि त्यामुळं n ऑफ u इक्वल टू 50. लेट a बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू लाईक फिजिक्स. फिजिक्स हा विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो A मानलेला आहे. देअरफॉर n ऑफ A इक्वल टू 35. लेट B बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू लाईक मॅथमॅटिक्स. गणित हा विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो B मानलेला आहे आणि त्यामुळं मॅथमॅटिक्स आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 आहे. देअरफॉर n ऑफ B इक्वल टू 30. अँड नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक बोथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आता दोन्हीही विषय आवडणारे विद्यार्थी 18 आहेत. आता इथं फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स अँड हा शब्द आहे त्यामुळं
कोणतं लेटर वापरायचं आहे तर इंटरसेक्शन वापरायचं आहे. देअरफॉर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 18. वी नो द फॉर्म्युला एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. व्हॅल्यू ऑफ एन ऑफ ए इक्वल टू 35, एन ऑफ बी 30 and the value of n of a intersection b 18. Putting the values of n of a, n of b and n of a intersection b in this formula, we get 35 plus 30 minus 18 equal to 47. Means n of a union b equal to 47. The number of students who likes physics or mathematics equal to 47. म्हणजे फिजिक्स किंवा मॅथ्स हे दोन्हीही विषयापैकी आवडणारे जे विद्यार्थी आहेत ते 47 आहेत. अँड देअर आर 50 स्टुडंट्स इन अ क्लास. म्हणजे 50 विद्यार्थी वर्गामध्ये आहे आणि या 50 विद्यार्थ्यापैकी 47 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एकतर फिजिक्स विषय आवडतो किंवा मॅथमॅटिक्स विषय आवडतो किंवा दोन्हीही विषय आवडतात. त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट लाईक फिजिक्स ऑर मॅथमॅटिक्स. म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन्ही विषय आवडत नाहीत. तर ते कोणत्या फॉर्म्युलेने काढायचे, एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए युनियन बी विच इज इक्वल टू 50 मायनस 47 इक्वल टू 3. म्हणजे 3 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फिजिक्स किंवा मॅथ्स विषय आवडत नाहीत. देअरफॉर 3 स्टुडंट्स डू नॉट लाईक फिजिक्स ऑर मॅथमॅटिक्स. इन दिस वे, in this lecture we have studied some word problems based on sets. Thank you.